Good morning, all of you. We have studied that is two parts in basic electrical and electronic engineering. That is, first section is basic electrical engineering section, and second one is electronic section. So, electrical section, we have studied three chapters or three units. In that, first one is that is uh, electric and magnetic circuit. So we will revise that unit one more time. That is electric and magnetic circuit. That is carrying total 8 marks. In this chapter, we have studied the basic concept of electrical circuit and basic concept of magnetic circuits. Electric circuits and magnetic circuits. So electric circuit means what? Wait, I will share you. So in electrical and magnetic circuit, that we have studied, that is the terms related, that is EMF. EMF means electromotive force. Then we have studied term, that is MMF. MMF means what? Magnetomotive force. That we have studied. Then we have studied the concept of current. So current is measured in ampere, and we write current by capital I. Then we have studied in this chapter, that is direction of current, that is conventional direction current. So we can pass current in only one direction or in both direction. According to that, we have studied current direction. Uh, Wait, I share screen. New screen. Mm, Today we will study, that is related to electric and magnetic circuit. So what is magnetic circuit? First basic question is what is electric circuit and what is magnetic circuit. तर तुम्हाला इलेक्ट्रिक सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किट कन्सेप्ट जो आहे तो सांगितला होता. इलेक्ट्रिकल सर्किट मीन्स वॉट, की आपण सर्किटमध्ये रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर कॉम्पोनंट यूज करणारे आणि अकॉर्डिंग टू दॅट काय करणारे, तर सर्किट जे आहे ते डिझाईन करतो. तर त्याच्यामध्ये आपण करंट, व्होल्टेज, पॅरामीटर्स जे आहे ते पास करणारे. तर याच्यामध्ये फर्स्ट वन जे आहे की व्हॉट इज मॅग्नेटिक सर्किट. सो मॅग्नेटिक सर्किट मीन्स वॉट, that is a closed path for a magnetic flux, that is called as मॅग्नेटिक सर्किट. तर मॅग्नेटिक सर्किटमध्ये की तुम्हाला हे काय, की मॅग्नेटिक सर्किटमध्ये हा जो आहे कोर इंडिकेट केलेला आहे. कोरवरती काय केलेली आहे, कॉईल जी आहे ती वाउंड केली आहे. दॅट इज प्रायमरी वाइंडिंग जी आहे ती इथं रिप्रेझेंट केलेली आहे. देन याच्यामध्ये की तुम्ही काय करणार आहे, इनपुट काय करणार आहे, करंट पॅरामीटर, इनपुट व्होल्टेज असेल किंवा करंट असेल सर्किटमधून पास करणार आहे. तर ज्यावेळी सर्किटमधून करंट, व्होल्टेज, पॅरामीटर पास करणार आहे, दॅट टाइम मॅग्नेटिक फ्लक्स इज जनरेटेड. तर कॉईल आणि कोरमध्ये काय होणार आहे, अट्रॅक्शन होणार आहे. तर ज्यावेळी कॉईल आणि कोरमध्ये अट्रॅक्शन होणार आहे, दॅट टाइम काय होणार आहे तुमचं, तर इथं मॅग्नेटिक फील्ड जे आहे, मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ते जनरेट होणार आहे. तर मॅग्नेटिक फ्लक्स इज नथिंग बट मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. तर इथं मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ते आपण इथं डायरेक्शनने इंडिकेट केलेलं आहे, दॅट इज मॅग्नेटिक फ्लक्स. सो मॅग्नेटिक फ्लक्स इज रिप्रेझेंटेड बाय फाय. तर आपण काय करतो, फायने काय करतो, मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ते सर्किटमध्ये रिप्रेझेंट करतो. दॅट इज मॅग्नेटिक
लाईन्स ऑफ फोर्स. देन सेकंड जे आहे दॅट इज व्हॉट इज इलेक्ट्रिक सर्किट. तर मॅग्नेटिक सर्किट मीन्स व्हॉट की क्लोज पाथमधून आपण काय करणार आहे मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे मॅग्नेटिक फ्लक्स पॅरामीटर पास करतो. देन सेकंड वन पॅरामीटर इज what is electric circuit. So electric circuit means what from this circuit that is we will pass current parameter, that is electrical current through this closed loop circuit that is called as electrical circuit. So electrical circuit means what, that is closed path for electronic or electric current, that is called as electric circuit. तर आपण इथं काय करणार आहे एक्सटर्नल सोर्स यूज करून काय करणार आहे सर्किट मध्ये करंट पॅरामीटर जो आहे तो पास करणार आहे. तर रेजिस्टन्स जो आहे तो करंट लिमिटिंग पर्पज साठी इथं सर्किट मध्ये कनेक्टेड आहे. सो दिस इज रेजिस्टर. तर करंट डायरेक्शन जी आहे ती तुमची पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असणार आहे. तर दॅट इज इलेक्ट्रिक सर्किट. तर इलेक्ट्रिक सर्किट मध्ये करंट जो आहे तो पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह कडे फ्लो होणार आहे. दॅट इज द इलेक्ट्रिक सर्किट. तर हे जे आहे सिम्पल डायग्राम फॉर इलेक्ट्रिकल सर्किट. देन काही वेळा क्वेश्चन पेपरमध्ये किंवा MCQ तुम्हाला ऑनलाईन एक्झाम मध्ये क्वेश्चन्स जे आहे ते विचारले जातात. व्हॉट इज बेसिक डिफरन्स बिटवीन मॅग्नेटिक सर्किट अँड इलेक्ट्रिक सर्किट. तर आता मॅग्नेटिक सर्किट आणि इलेक्ट्रिकल सर्किट दोघांच्या डायग्राम ज्या आहे त्या तुम्हाला दाखवल्या. तर मॅग्नेटिक सर्किट मीन्स व्हॉट की सर्किट मधून तुम्ही काय करणार आहे तर मॅग्नेटिक फ्लक्स पॅरामीटर जो आहे तो ऑब्झर्व करणार आहे. देन सेकंड वन इलेक्ट्रिकल सर्किट मीन्स व्हॉट, सर्किट मधून तुम्ही काय करणार आहे इलेक्ट्रिकल करंट जो आहे सर्किट मध्ये पास करणार आहे. दॅट इज इलेक्ट्रिकल सर्किट. So the first basic comparison point between magnetic circuit and electrical circuit is that is these diagrams. तर इथं डायग्राम जे आहे बेसिक डायग्राम्स जे आहे त्या स्क्रीनवरती शेअर केलेल्या आहेत. तर बेसिक डायग्राम मध्ये मॅग्नेटिक सर्किटची डायग्राम जी आहे ती शेअर केलेली आहे. देन इलेक्ट्रिकल सर्किटची डायग्राम जी आहे ती इथं स्क्रीनवरती शेअर केलेली आहे. तर मॅग्नेटिक सर्किटमध्ये फ्लक्स जो आहे तो पॅरामीटर तुम्ही ऑब्झर्व करणार आहे. दॅट इज फ्लक्स वी विल रिप्रेझेंट बाय फाय. आणि इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये आपण काय करणार आहे करंट पॅरामीटर जो आहे तो करंट पॅरामीटर ऑब्झर्व करणार आहे. सो करंट पॅरामीटर वी विल रिप्रेझेंट बाय कॅपिटल आय. सो in magnetic circuit we will study the concept of MMF. तर MMF means what की MMF तुम्हाला डेफिनेशन सांगितलेली. MMF मीन्स मॅग्नेटो मोटिव्ह फोर्स. तर मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स जे आहे ते आपण काय करणार आहे तर सर्किटमध्ये जे काही मॅग्नेटिक फ्लक्स इंड्यूस होणार आहे त्याच्यावरून आपण काय करतो MMF जे आहे MMF फाइंड आउट करतो. सो MMF युनिट जे आहे ते इथं रिप्रेझेंट केलेलं आहे. अँपियर टर्न्स मध्ये आपण काय करतो MMF जे आहे ते मेजर करतो किंवा युनिट जे आहे AT ने रिप्रेझेंट करतो. देन इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये तर इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये पॅरामीटर जो आहे तो तुमचा काय असणार आहे EMF. EMF मीन्स व्हॉट इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. तर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स काय असणार आहे तर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज नथिंग बट EMF इंड्युस्ड इन इलेक्ट्रिकल सर्किट. दॅट इज व्होल्टेज असेल पॅरामीटर किंवा करंट पॅरामीटर असेल. तर इथं युनिट जे आहे व्होल्ट EMFचं नोट केलेलं आहे. दॅट इज EMF इंड्युस्ड दॅट इज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इन इलेक्ट्रिकल सर्किट. तर हे जे आहे इलेक्ट्रो मोटिव्ह फोर्स जे आहे ते इथं रिप्रेझेंट केलेलं आहे. दॅट इज युनिट जे आहे इलेक्ट्रिकल सर्किटचं व्होल्ट आणि मॅग्नेटिक सर्किटमध्ये MMFचं युनिट जे आहे आपण AT रिप्रेझेंट करणार आहे. दॅट इज अँपियर टर्न्स. सो EMF अँड MMF. EMF मीन्स इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आणि MMF मीन्स मॅग्नेटो मोटिव्ह फोर्स. युनिट्स जे आहे ते इथं रिप्रेझेंट केलेले. सो MMF जे आहे दॅट करस्पॉन्ड्स टू फ्लक्स फाय अँड here EMF that corresponds to this current I that is EMF. तर MMF आणि EMF कन्सेप्ट जो आहे तो लक्षात आला पाहिजे. देन युनिट जे आहे ते सांगितलं MMFचं युनिट जे आहे AT दॅट इज अँपियर टर्न्स
आणि EMFचं युनिट जे आहे दॅट इज व्होल्ट. तर EMF जे आहे ते आपण काय करणार आहे व्होल्टमध्ये मेजर करतो. देन नेक्स्ट जे आहे कंपॅरिझन पॉईंट जे आहे की फ्लक्स सांगितलं की मॅग्नेटिक सर्किटमधून फ्लक्स फ्लो होतो आणि इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये काय करंट फ्लो होतो. मॅग्नेटिक सर्किटमध्ये इथं फाय रिप्रेझेंट केलेला आहे, इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये करंट रिप्रेझेंट केलेला आहे. सो फ्लक्सचं युनिट जे आहे दॅट इज वेबर, और यू कॅन ऑल्सो राईट ॲज AT/S एम्पियर टर्न्स पर सेकंड, किंवा इथं डायरेक्टली वेबर्समध्ये आपण काय करतो मॅग्नेटिक फ्लक्सचं युनिट जे आहे ते रिप्रेझेंट करतो. देन करंट जो आहे आयने रिप्रेझेंट करतो. करंटचं युनिट जे आहे दॅट इज एम्पियर. तर एम्पियरमध्ये आपण काय करतो करंट जो आहे तो सर्किटमधला मेजर करतो. सो current is measured in ampere and magnetic flux is measured in or a flux is measured in Weber. Then next comparison point जो आहे की मॅग्नेटिक सर्किटमध्ये रिलक्टन्स पॅरामीटर असतो अँड इन इलेक्ट्रिकल सर्किट देर इज रेजिस्टन्स पॅरामीटर. तर रिलक्टन्स युनिट जे आहे ते इथं नोट केलेलं आहे. रिलक्टन्स जे आहे एम्पियर टर्न्स मध्ये मेजर करतोय, एम्पियन टर्न्स पर वेबर मध्ये AT/वेबर नोट केलेलं आहे. रेजिस्टन्स जो आहे सर्किटमध्ये आपण रेजिस्टन्सचं युनिट स्टडी केलेलं आहे. तर रेजिस्टन्स जे आहे ओहम मध्ये मेजर करतो. सो इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये रिलक्टन्स पॅरामीटर मॅग्नेटिक सर्किटमध्ये रिलक्टन्स पॅरामीटर मेजर करतो आणि इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये आपण काय रेजिस्टन्स पॅरामीटर जो आहे तो मेजर करतो. तर त्याच्यानुसार युनिट्स जे आहे ते नोट केलेले. रिलक्टन्सचं युनिट AT/वेबर आणि रेजिस्टन्सचं युनिट जे आहे ओहम्स. तर ओहम्स इज नथिंग बट ओहम्स लॉ जो आहे तो आपण नोट करू शकतो. दॅट इज R इज इक्वल टू V डिवायडेड बाय R ने काय करू शकतो तर ओहम्स लॉ जो आहे वी कॅन रिप्रेझेंट, दॅट इज द बेसिक लॉ. देन नेक्स्ट पॅरामीटर जो आहे कंपॅरिझन मध्ये तर नेक्स्ट पॅरामीटर जो आहे कंपॅरिझन मध्ये परमियन्स आहे. नेक्स्ट पण पॅरामीटर जो आहे तर परमियन्स इज नथिंग बट 1 रिलक्टन्स और इट इज द रेसिप्रोकल ऑफ रिलक्टन्स. अँड इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये कंपॅरिझन पॉईंटमध्ये पॅरामीटर जो आहे कंडक्टन्स. तर इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये कंडक्टन्स पॅरामीटर जो आहे तो आपण मेजर करतो. मॅग्नेटिक सर्किटमध्ये परमियन्स पॅरामीटर जो आहे तो मेजर करतो. तर परमियन्स इज नथिंग बट 1 रिलक्टन्स आणि कंडक्टन्स इज नथिंग बट 1 रेजिस्टन्स. देन युनिट जे आहे तर वेबर पर एम्पियर टर्न्स, वेबर पर एम्पियर टर्न्स नोट केलेलं आहे. आणि इथं इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये कंडक्टन्सचं युनिट जे आहे दॅट इज सिमेन्स और 1/ओहम और मेगा ओहम जे आहे ते आपण युनिट जे आहे ते रिप्रेझेंट करतो. तर कंडक्टन्स जो आहे दॅट इज इन इलेक्ट्रिकल सर्किट अँड परमियन्स जो आहे तो आपण काय करतो मॅग्नेटिक सर्किटमध्ये पॅरामीटर मेजर करतो. सो परमियन्स मीन्स 1 रिलक्टन्स आणि कंडक्टन्स मीन्स 1 रेजिस्टन्स. देन नेक्स्ट वन कंपॅरिझन पॉईंट जो आहे की मॅग्नेटिक सर्किटमध्ये आपण परमियाबिलिटी मेजर करतो. तर परमियाबिलिटी इज नथिंग बट म्यूने रिप्रेझेंट करतो. इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये आपण काय करतो तर कंडक्टिव्हिटी जी आहे ती मेजर करतो. तर कंडक्टिव्हिटी जी आहे सिग्माने रिप्रेझेंट करतो. परमियाबिलिटीचं युनिट जे आहे ते इथं नोट केलेलं आहे. तर परमियाबिलिटी जी आहे दॅट इज मेजर्ड इन टेस्ला मीटर पर एम्पियर टर्न्स. आणि इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये कंडक्टिव्हिटी जी आहे दॅट इज मेजर्ड इन सिमेन्स पर मीटरमध्ये मेजर करता. देन नेक्स्ट कंपॅरिझन पॉईंट जो आहे रिलक्टिव्हिटी दॅट इज मेजर्ड इन मॅग्नेटिक सर्किट. अँड नेक्स्ट वन इन इलेक्ट्रिकल सर्किट वी मेजर रेजिस्टिव्हिटी. सो unit of resistivity is mentioned here, that is ohm meter. And unit of reluctivity that is measured in meter per Henry, that is the unit of reluctivity.
तर नेक्स्ट पॅरामीटर जे आहे इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये आपण रेजिस्टिव्हिटी मेजर करतो आणि मॅग्नेटिक सर्किटमध्ये रिलक्टिव्हिटी पॅरामीटर जो आहे तो आपण मेजर करतो. देन नेक्स्ट पॅरामीटर जो आहे दॅट इज in electrical circuit we measure current density and in magnetic circuit we measure flux density. So unit of flux density is Tesla, or you can also write as a Weber per meter square. Then in electrical circuit there is unit is ampere per meter square. That is the unit of electrical circuit. तर फ्लक्स डेन्सिटी जी आहे ती आपण टेस्लामध्ये मेजर करतो आणि current density जी आहे that is measured in ampere per meter. Then next one comparison point is in magnetic circuit and in electrical circuit, that is comparison point is there is electrical field intensity in electrical circuit that is represented by capital E and its unit is व्होल्ट पर मीटर. तर व्होल्ट पर मीटर मध्ये आपण काय करतो इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी जी आहे ती मेजर करतो. सेम इन मॅग्नेटिक सर्किट we measure magnetic field intensity, so its unit is ampere turns per meter. That is the unit of magnetic field intensity circuit. देन नेक्स्ट जे आहे की मॅग्नेटिक सर्किटमध्ये आपण MMF ड्रॉप जो आहे तो फाइंड आउट करतो. इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये आपण व्होल्टेज ड्रॉप जो आहे तो फाइंड आउट करतो. सो दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिकल सर्किट अँड मॅग्नेटिक सर्किट की आपण कंपॅरिझन स्टडी केले की याच्यामध्ये इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये EMF पॅरामीटर जो आहे दॅट इज इम्पॉर्टंट. मॅग्नेटिक सर्किटमध्ये MMF पॅरामीटर इम्पॉर्टंट आहे. देन इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये करंट फ्लो होतो, मॅग्नेटिक सर्किटमध्ये फ्लक्स फ्लो होतो. इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये रेजिस्टन्स पॅरामीटर फाइंड आउट करतो, मॅग्नेटिकमध्ये रिलक्टन्स. तर रेजिस्टन्स वरून आपण कंडक्टन्स फाइंड आउट करतो, दॅट इज 1 रेजिस्टन्स. रिलक्टन्स वरून परमियन्स फाइंड आउट करतो, दॅट इज 1 रिलक्टन्स. देन परमियाबिलिटी आणि कंडक्टिव्हिटी जी आहे ती सर्किटची आपण फाइंड आउट करतो. सो परमियाबिलिटी रिप्रेझेंटेड बाय म्यू, कंडक्टिव्हिटी इज रिप्रेझेंटेड बाय सिग्मा. देन दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन द मॅग्नेटिक सर्किट अँड इलेक्ट्रिकल सर्किट मधला बेसिक डिफरन्स जो आहे तो आपण स्टडी केला. देन या चॅप्टरमध्ये आपण फॅरेडेज लॉ ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन्स जे आहे ते स्टडी केले. तर फॅरेडेज लॉ ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन मध्ये की फॅरेडेज फर्स्ट लॉ असेल, फॅरेडेज सेकंड लॉ असेल, तर आपण स्टडी केलं. बट बिफोर दॅट वी हॅव टू नो व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर याच्यामध्ये स्क्रीन शेअर करते. तर याच्यामध्ये नेक्स्ट वन पॅरामीटर जो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. 2 वाजता. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मीन्स व्हॉट की इथं डायग्राम मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कन्सेप्ट जो आहे तो आपण स्टडी करणार आहे. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असेल का मॅग्नेटिझम कन्सेप्ट जो आहे तो आपण काय करणार आहे इथं या चॅप्टर मध्ये स्टडी केलेला आहे, दॅट इज इन इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट. तर याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मीन्स व्हॉट की हा जो आहे सिलेंड्रिकल आहे, वुडन सिलेंडर आहे, त्याच्यावरती काय केलेली आहे तर ही कॉईल जी आहे ती वाउंड केलेली आहे. तर इथं गॅल्व्हॅनोमीटर जो आहे तो सर्किटमध्ये कनेक्टेड आहे. तर गॅल्व्हॅनोमीटर काय करणार आहे की तुमच्या रिडिंग्स ज्या काय असतील त्या डिफ्लेक्ट करणार आहे. तर कधी डिफ्लेक्ट करणार आहे की ज्यावेळी सर्किटमध्ये तुम्ही काय की ज्यावेळी
इनिशियल कंडिशनला काय की व्होल्टेज 0 असणार आहे. तर फर्स्ट कंडिशनला की ज्यावेळी व्होल्टेज 0 असणार आहे दॅट टाइम की करंट जो आहे तो सर्किट मधून काय होणार आहे, याच्यातून करंट जो आहे तो फ्लो होणार आहे सर्किट मधून. तर इनिशियल कंडिशन 0 असेल त्यावेळी तुमचं तर याच्यामध्ये डिफ्लेक्शन जे आहे गॅल्व्हॅनोमीटरचं दॅट इज डिपेंड्स अपॉन व्हॉट एव्हर यू आर प्रोव्हाइडिंग व्होल्टेज करंट पॅरामीटर. तर व्होल्टेज करंट पॅरामीटर ज्याप्रमाणे तुम्ही इन्क्रीज करणार आहे त्याच्यानुसार तुमचा हा गॅल्व्हॅनोमीटर काय होणार आहे तर इथं डिफ्लेक्ट होणार आहे. सो Faraday's observed that current flowing through the coil only when there is that is a there is a relative motion between the coil and magnet. तर इथं तुम्हाला ही डायग्राम जी आहे परत दाखवते. तर याच्यामध्ये गॅल्व्हॅनोमीटर जो आहे की फॅराडेज आपण फर्स्ट लॉ अँड सेकंड लॉ जो आहे तो स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये की काय आहे की ही जी आहे कॉईल आहे, कॉईलच्या अक्रॉस काय केलेलं आहे हा गॅल्व्हॅनोमीटर कनेक्टेड आहे. तर सर्किटमधून आपण काय करणार आहे ज्यावेळी करंट व्होल्टेज पॅरामीटर पास करणार आहे दॅट टाइम काय होणार आहे की मॅग्नेटमध्ये आणि कॉईलमध्ये काय होणार आहे तर अट्रॅक्शन होणार आहे. सो अट्रॅक्शन इज नथिंग बट मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. तर इथं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इंडिकेट केलेलं आहे. तर इनिशियल कंडिशनला काय की ज्यावेळी व्होल्टेज पॅरामीटर 0 असणार आहे दॅट टाइम गॅल्व्हॅनोमीटर तुमचा स्टँडर्ड 0 रिडिंग इंडिकेट करणार आहे. की ज्यावेळी तुम्ही व्होल्टेज करंट पॅरामीटर इन्क्रीज करणार आहे दॅट टाइम गॅल्व्हॅनोमीटर तुमचा काय होणार आहे डिफ्लेक्ट होणार आहे. सो की ज्यावेळी करंट व्होल्टेज पॅरामीटर तुम्ही सर्किटमधून पास करणार आहे दॅट टाइम कॉईल आणि कोरमध्ये अट्रॅक्शन होणार आहे अँड देर इज अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन कॉईल अँड मॅग्नेट दॅट टाइम युअर गॅल्व्हॅनोमीटर काय होणार आहे तर डिफ्लेक्ट होणार आहे. दॅट इज द बेसिक ऑब्झर्वेशन अकॉर्डिंग टू द फॅराडेज लॉ की कॉईल आणि मॅग्नेटमध्ये काय होणार आहे अट्रॅक्शन होणार आहे. तर इथं सेम नेक्स्ट डायग्राम जी आहे ती शेअर केलेली आहे. दॅट इज इफ करंट इज पॉझिटिव्ह when the magnet is pushed towards the coil and it की ज्यावेळी करंट डायरेक्शन तुमची काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे दॅट टाइम की तुमचं काय होणार आहे इथं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहे ते इंडिकेट केलेले आहे. तर करंट डायरेक्शन जर पॉझिटिव्ह असेल तर मॅग्नेट जो आहे दॅट इज पुश्ड टुवर्ड्स द कॉईल अँड इफ मॅग्नेटिक डायरेक्शन किंवा करंट डायरेक्शन इज निगेटिव्ह दॅट टाइम मॅग्नेट इज पुल्ड अवे फ्रॉम द कॉईल. तर इथं काय होणार आहे की ज्यावेळी पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये तुम्ही सर्किटमध्ये करंट फ्लो करणार आहे त्यावेळी मॅग्नेट आणि कॉईलमध्ये काय केलेलं आहे तर मॅग्नेट आणि कॉईल जे आहे ते एकमेकांच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये इंडिकेट केलेले आहेत की ज्यावेळी करंटची डायरेक्शन जी आहे ती पॉझिटिव्ह असणार आहे. जर करंटची डायरेक्शन निगेटिव्ह असेल तर काय होणार आहे तर मॅग्नेट जो आहे दॅट इज मुव्हिंग अवे फ्रॉम द कॉईल. सो द डायरेक्शन of deflection in the galvanometer is reversed, then direction of motion is reversed. Reversed statement नोट केलेलं आहे. तर कंडिशन काय की त्यावेळी करंट डायरेक्शन तुमची पॉझिटिव्ह असणार आहे त्यावेळी इथं तुमचं कॉईल च्या अक्रॉस मूव्ह होणार आहे. देन नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे फॅक्टर्स दॅट आर लिडिंग टू इन्क्रीज द करंट इन कॉईल. तर इथंही कोरवरती कॉईल जी आहे दॅट इज बाउंडेड. So by using a strong magnet we can increase the current in coil. Then second parameter is by increasing the motion of magnet we can increase the current in coil. And third factor is by increasing the area of the increasing area or by increasing the number of turns of the coil we can increase the current in the coil. So these are the basic factors leading to increase the current. तर basic 3 factor आहेत for increasing the current. So by using magnet, when magnet is
स्टेशनरी. तर इथं नेक्स्ट डायग्राम मध्ये की तुम्हाला काय फॅरेडेज लॉ चे आपण स्टेटमेंट स्टडी करणार आहे. तर त्यासाठी इथं काय आहे की सर्किटमध्ये हा जो आहे मॅग्नेट स्टेशनरी प्लेस केलेला फर्स्ट कंडिशन मध्ये. सेकंड केसमध्ये काय केलेलं आहे, मॅग्नेट जो आहे दॅट इज मुव्हिंग, की ज्यावेळी तुम्ही मॅग्नेट मूव्ह करणार आहे दॅट टाइम काय होणार आहे, तर इथं मॅग्नेट आणि कॉईल मध्ये काय होणार आहे, अट्रॅक्शन होणार आहे. तर मॅग्नेट आणि कॉईल मधलं अट्रॅक्शन ज्यावेळी होणार आहे तर पोझिशन ऑफ मॅग्नेट वरती तुमचं काय असणार आहे, तर अट्रॅक्शन्स जे आहे ते डिपेंड असणार आहे. सो अकॉर्डिंग टू दॅट फॅराडेज फर्स्ट लॉ, की फर्स्ट लॉ जो आहे दॅट इज व्हेनेवर देर इज change in the magnetic flux linked with the coil and electromotive force is induced. That is the first statement of Faraday's law of electromagnetic induction. तर electromagnetic induction sorry Faraday's first law of electromagnetic induction चा first theorem जो आहे that is whenever there is change in magnetic flux that is linking with the coil and electromotive force or EMF induced in the coil, that is the statement of Faraday's law of induction. तर याच्यामध्ये बघा, so in Faraday's law, the magnitude of this induced EMF is directly proportional to the rate of change of magnetic flux linking with the coil. So here there are two poles, that is N pole, S pole. In between there, that is field lines. So field line is nothing but magnetic lines indicated. Then we will study that is Fleming right hand rule. So Fleming right hand rule जो आहे तो आपण थेरी मध्ये स्टडी केलेला. तर फ्लेमिंग राईट हँड रूल मध्ये Cuyo काय, amistad anestesia vaya armane baba nerbi chop chop yo marto komi pap kawan dana huli mara guru suro mar stabus pusi. एकच मिनिट. तर फ्लेमिंग राईट हँड रूल जो आहे इथं इंडिकेट केलेला आहे. सो इन फ्लेमिंग राईट हँड रूल वी कॅन यूज this rule we can use to obtain the direction of induced EMF. So when the conductor is moving right angle to the field, here there are Fleming in Fleming left hand rule or right hand rule, these three fingers, that is thumb, then this is middle finger. Thumb that represents motion of force, then this finger represents magnetic field, and this one current. So while the left hand rule is for the electrical motors and the right hand rule is for the generator. तर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये फ्लेमिंग राईट हँड रूल जो आहे तो आपण जनरेटर्ससाठी यूज करतो. अँड नेक्स्ट वन इज लेफ्ट हँड रूल जो आहे तो आपण काय करतो, इलेक्ट्रिकल मोटर्समध्ये काय करतो, तर फ्लेमिंग राईट हँड रूल जो आहे तो यूज करतो. तर अकॉर्डिंग टू दिस डायग्राम, की फ्लेमिंग राईट हँड रूल जो आहे की याच्यामध्ये थंब अँड फर्स्ट टू फिंगर्स of the right hand that these are arranged in right angle to each other, that shown in this figure. तर इथं थंब आणि ह्या ज्या दोन फिंगर आहे दॅट आर अरेंज्ड इन right angle to each other. Then in this the first finger points to the direction of lines of force. Direction of lines of force means what, की मोशन ऑफ फोर्स जी आहे इथं रिप्रेझेंट केलेली आहे डायग्राम मध्ये. देन नेक्स्ट वन जी आहे की दॅट इज तुमचा थंब असेल, दॅट पॉइंट्स द कंडक्टर मोशन्स जे आहे दॅट विल बी outstretched by thumb. Then second finger indicates that direction of induced EMF. So induced EMF is nothing but इथं करंट जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. तर याच्यामध्ये
फ्लेमिंग राईट हँड रूल जो आहे तो आपल्याला सिलेबसमध्ये स्टडीसाठी आहे. तर इलेक्ट्रिकल मोटरमध्ये आपण काय करतो, लेफ्ट हँड रूल यूज करतो. जनरेटर्समध्ये राईट हँड रूल यूज करतो. सो हेअर थंब रिप्रेझेंट्स मॅग्नेटिक मोशन ऑफ फोर्स, this finger represents magnetic field, and this one finger represents that is current or a induced EMF in the circuit. So the four finger represents like the direction of magnetic field, and the middle finger represents the direction of induced EMF. Then सेम कन्सेप्ट जो आहे लेन्झ लॉ, तर आपण थेअरीमध्ये लेन्झ लॉ स्टडी केलं. सो लेन्झ लॉ मीन्स वॉट, स्टेटमेंट जे आहे ते आपण स्टडीमध्ये स्टडी केलेलं. दॅट इज द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड EMF produced due to the process of electromagnetic induction, that is always such that it will set up a current, that current to oppose the basic causes which are responsible for inducing the EMF that we have studied. Then in Lenz law, we state the statement that is EMF induced or induced EMF will always opposes the cause behind its production. That is, this is represented, we represent Lenz law by minus n into d phi by dt. So minus sign or a negative sign in Lenz law that represents induced EMF that are opposing to cause of producing it. That is the statement of Lenz law. So Lenz law that is state that the direction of induced EMF is such that it always tends to oppose the cause which produces it. तर आपण काय करणार आहे इथं, जे काही तुमचं सर्किटमध्ये प्रोडक्शन असणार आहे, दॅट विल बी अपोज्ड बाय दिस द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड EMF. सो वी रिप्रेझेंटेड लेन्झ लॉ. तर लेन्झ लॉ जो आहे तो आपण रिप्रेझेंट केलेला आहे. तर लेन्झ लॉ जो आहे तो मायनस एन इंटू डी फाय बाय डी टी आपण इक्वेशन थेरीमध्ये नोट केलेलं. तर मायनस साईन जे आहे दॅट रिप्रेझेंट्स इंड्युस्ड EMF जे आहे दॅट विल अपोजेस द कॉझिंग कॉज प्रोड्युसिंग इट, दॅट इज कॉल्ड ॲज लेन्झ लॉ स्टेटमेंट. तर लेन्झ लॉ स्टेटमेंट जे आहे ते आपण थेरीमध्ये स्टडी केलेलं. देन फॅरेडेज लॉमध्ये की सेम की स्टेटमेंट तुम्हाला आता सांगितलं की फॅरेडेज लॉ जो आहे दॅट इज की मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक कॉईलमध्ये जे काही EMF इंड्यूस होणार आहे, दॅट इज a coil of wire moving into the magnetic field. That is the one of the example of generated according to the Faraday's law. So the current induced will create magnetic field which opposes the buildup of magnetic field in the coil. That is the Faraday's law of magnetic induction. So Lenz law that is based on the Faraday's law of electromagnetic induction. Before interaction, Lenz law diagram is indicated here, before attraction and after interaction. So before interaction, here is magnetic field that is due to conductor. So in this we have studied, that is in this video we have studied the basic concept of magnetic flux. That the magnetic flux which is linking with the coil, which is also induces EMF, that is electromotive force. Then according to the Faraday's law, then there is a relation between the magnet and coil, that is the magnetic flux within the coil remains constant. So galvanometer shows no deflection. Then next one parameter that we have studied in this unit, that is
So there is next one parameter is the magnitude of induced EMF that is directly proportional to the rate of change of magnetic flux linking with the coil. Then in this video we have studied that is Fleming right hand rule and left hand rule. So a left hand rule that is used in electrical motors, and Fleming right hand rule. So Fleming right hand rule that is used in generators. So according to Fleming right hand rule, that is there are that is we represented by three fingers. In that the finger represents that three fingers are stretched perpendicularly to each other. Then that fingers represents that the direction of magnetic field. Then middle finger represents the direction of induced EMF. Then we have studied the statement of Lenz law. So in Lenz law, that is we have studied the statement that is the direction of induced EMF that is proportional to or always tends to the or oppose the cause which produced it. That is the statement for Lenz law. तर या व्हिडिओमध्ये आपण फॅरेडेज लॉ आणि लेन्स लॉ जो आहे तो स्टडी केला. तर चॅप्टरमध्ये रिलेटेड व्हिडिओज दाखवून तुमचे कन्सेप्ट जे आहे ते फक्त काय करते, परत क्लिअर करते. इलेक्ट्रिकल सेक्शन रिलेटेड व्हिडिओ जे आहे ते लेक्चरमध्ये शेअर करते. इलेक्ट्रॉनिक सेक्शन रिलेटेड व्हिडिओज जे आहे ते शेअर करते. तर बेसिक व्हिडिओज जे आहे की बेसिक कन्सेप्टवरती व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला दिलेले आहेत सिलेबसमध्ये. तर त्याच्यानुसार शेअर केलेले दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, की फर्स्ट जे आहे इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, की याच्यामध्ये आपण दॅट इज फर्स्ट वन जे आहे इलेक्ट्रिकल सर्किट. व्हॉट इज इलेक्ट्रिकल सर्किट, व्हॉट इज मॅग्नेटिक सर्किट कन्सेप्ट जो आहे तो स्टडी केला. अकॉर्डिंग टू दॅट वी हॅव स्टडीड comparison point on the basis of electrical circuit and magnetic circuit. So नेक्स्ट लेक्चरला परत आपण नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो मी शेअर करते सिलेबस रिलेटेड. नेक्स्ट लेक्चर जे आहे ते रिजॉईन करा. नवले मॅडम, नवले मॅडम, नवले मॅडम ऐकू येते का?